आणि एक सांगायला आवडेल की TCS प्राईमचं पॅकेज हे 9 लाख पेक्षा जास्त आहे. आपण अप्लाय केलं की एक एनक्यूटी राहते ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे Okay, ॲप्टिट्यूड test टेस्ट राहते सारखी. direct. मग जेव्हा क्लासला आलो, डेमो सेशन झालं, तेव्हा तेव्हा कळालं की आपण किती पाण्यात आहे. तेव्हा वाटलं की खरंच काहीतरी इथं शिकवलं जातंय. स्क्वेअर काढायचं असलं की एक टाइमच मल्टिप्लिकेशन करतो. बरोबर. पण ते माझा फॉर लूप एक ने एक्स्ट्रा फिरत होता. ते क्वेश्चन झाल्यानंतर परत समजलं मला. ओके. सेकंड क्वेश्चन असतो तो रिअल टाइम एक्झाम्पलवर असतो तो आपल्याला विचार करावा लागतो. तेवढा ते काळजावरती दगड ठेवून गेल्यासारखं गेलं ते एनक्यूटी द्यायला. इंटरव्ह्यू असा इंटरव्ह्यूचे असे वेगवेगळे पॅनल्स होते तिथं. मग प्राईमचा इंटरव्ह्यू घेणारे वेगळे पॅनल्स, डिजिटलचा घेणारे वेगळे आणि निंजाचे घेणारे वेगळे. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की माझं इंट्रोडक्शन संपलं, कारण की मी तरी काय प्रोजेक्ट होते टेंटेटिव्ह? एक होता डेअरी ऍप्लिकेशन म्हणून, आपल्या क्लासमध्येच हे झालेलं एक आपलं तेव्हा बनवलेला फायर बेस मध्ये. म्हणले तुला अडचण कुठे कुठे आली, काय काय प्रॉब्लेम फेस केले. मी तर प्रिपेअर पण नव्हतो त्या क्वेश्चन्सला, हॉरिझॉन्टल स्केलिंग, व्हर्टिकल स्केलिंग, पण त्यांनी विचारले ते मला येतच होते, त्यामुळे मी जागेवर. परत म्हणले हॅश मॅपमध्ये फक्त स्ट्रिंगच की, आणि स्ट्रिंगच जर डेटा तुला पाहिजे तर काय करणार. म्हणजे त्याला वाटायचं की याने जावा केले, मायस्क्यूएल केले, परत फ्लटरकडे का गेला ऍप्लिकेशन, याने स्प्रिंग बूट वगैरे का केलं नाही. जर तुला चान्स मिळाला म्हणजे एक ॲनिमल म्हणून जन्म घेण्याचा, तर तू काय म्हणून जन्म घेशील? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल TCS ही इंडियातली सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे जी की सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये काम करते. TCS जेव्हा कॅम्पसमध्ये येते किंवा तुम्ही ऑफ कॅम्पस TCSला जाता तेव्हा तुम्ही बघितलं असेल की त्यांचे 3 रोलसाठी मेनली ते इंटरव्ह्यू शेड्यूल करतात. जसं की TCS निंजा असतं, डिजिटल असतं आणि प्राईम असतं. आता तुम्ही जर कोर्टवेबची पॉडकास्ट सिरीज फॉलो करत असाल तर तुम्ही डिजिटलचे काही इंटरव्ह्यूज बघितलेले असतील, काही निंजाचे पण पाहिलेले असतील. तर आज TCS प्राईम रिलेटेड बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे विशाल महाजन. विशाल नुकताच TCS प्राईमला सिलेक्ट झालेला आहे. सो आज आपण त्याच्याकडनंच ऐकून घेऊया नेमकं प्राईमसाठी त्यांनी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं होतं, त्याने ॲप्लाय कसं केल्या गोष्टी, त्याचा रेझ्युमे कसा होता आणि त्याचा कंप्लीट इंटरव्ह्यू फ्लो कसा होता. यातनं आपल्याला नवीन गोष्टी शिकता येतील आणि आपल्याला देखील TCS प्राईम क्रॅक करता येईल. आणि एक सांगायला आवडेल की TCS प्राईमचं पॅकेज हे 9 लाखपेक्षा जास्त आहे, म्हणजे 9 LPA पेक्षा जास्तचं पॅकेज TCS ऑफर करतं प्राईम रोलसाठी. सो चला स्टार्ट करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. आपल्यासोबत आहे विशाल. हॅलो विशाल. हाय सर, माझं नाव विशाल महाजन आहे आणि आत्ता नुकत्याच 24 पास आउट आहे. आणि जे आत्ताची ऑफ कॅम्पस एनक्यूटी झाली त्यासाठी मी अप्लाय केलं आणि त्यात मी प्राईम रोलसाठी सिलेक्ट आहे. ओके, मग कसं तू म्हणजे आता तू ऑफ कॅम्पस दिलं होतं तर नेमकं ॲप्लाय वगैरे कसं करायचं, म्हणजे तू सर्च कसं केलं ते सगळं आम्हाला ऐकायला आवडेल. तर TCS ही 2 फेजेसमध्ये आपल्याला म्हणजे चान्सेस देते की त्या कंपनीत आपण एक एम्प्लॉय बनण्याचे चान्सेस देते. तर त्यामध्ये एक असतो ऑन कॅम्पस राहतं आणि एक राहतो ऑफ कॅम्पस. ऑन कॅम्पसमध्ये TCS च्या जे जवळचे कॉलेज आहेत त्यांना TCS व्हिजिट करते आणि जेवढे हायर करायचे स्टुडंट तिथनं हायर करून घेते. आणि सेकंड चान्स राहतो पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधील स्टुडंट्सला की तुम्ही ऑफ कॅम्पसद्वारे तिथे अप्लाय करू शकतो. ओके, मग आम्ही अप्लाय केलेलं एप्रिलमध्ये. तर TCSचं एक पोर्टल आहे नेक्स्ट स्टेप पोर्टल म्हणून, तिथे आपल्याला आपल्या स्वतःचा एक प्रोफाईल क्रिएट करावा लागतो आणि तिथून परत आपण अप्लाय करू शकतो. ओके, मग आम्ही तिथून अप्लाय केलेलं आणि नंतर आमची एनक्यूटी शेड्यूल झालेली. अच्छा, म्हणजे तू साधारण कधी एप्रिलमध्ये तू अप्लाय केलेलं. ओके, मग तिथे प्रोफाईल वगैरे तू क्रिएट केलं. प्रोफाईल क्रिएट करून अप्लाय करायचं. ओके, रेझ्युमे वगैरे काही सबमिट करावं लागतो तिथे? करावा लागतो. अच्छा, ओके. मग असं काही तुला असं तू नोटीस केलं का की म्हणजे त्या पोर्टलवरनं पण सिलेक्ट त्या अल्गोरिदमवरतीच चालत असेल की तुमचं रेझ्युमे सिलेक्ट होणे न होणे, तर तुला काय वाटते की ते तू काय पाहिलं का की कसं होऊ शकतो रेझ्युमे सिलेक्ट? नाही, त्यांचं रेझ्युमे सिलेक्ट ते करत नाहीयेत. म्हणजे आपल्याला इंटरव्ह्यूच्या टाइमला परत आपण रेझ्युमे चेंज करू शकतो, आपला जो अपडेटेड आहे तो पण नेऊ शकतो. फक्त आपण अप्लाय करतानाच्या टाइमला रेझ्युमे तिथे अपलोड करावा लागतो. ओके, कारण की एनक्यूटी झाल्यानंतर तिथून पण काही जण रिजेक्ट होतात ना. अच्छा, ओके. म्हणजे आता तू रेझ्युमे अप्लाय केला, म्हणजे तिथे अप्लाय केलं, प्रोफाईल बनवलं,
त्यानंतर साधारण किती दिवसांनी कॉल वगैरे किंवा त्यांचं हे आलं की तू सिलेक्टेड आहे पुढच्या राऊंडला? नाही, ते आपण अप्लाय केलं की एक एनक्यूटी राहते ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट सारखी. ओके, हां. आणि ते जे एनक्यूटी टेस्ट राहते त्यामध्ये भरपूर क्वेश्चन असतात, म्हणजे ते 2 पार्टमध्ये राहते, एक तर कोडिंग आणि ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड मध्ये परत वर्बल, एबिलिटी, न्यूमेरिकल असे वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये डिवाइड असतं ते पण. ओके. मग ऍप्टिट्यूड झाल्यानंतर कोडिंगचे 2 क्वेश्चन्स असतात. ते 2 क्वेश्चन, एक असतो इझी टू मीडियम आणि दुसरा काही जणांना मीडियम येतो, काहींना हार्ड येतो, ते ओके, डिपेंड करतं. ओके, म्हणजे तुला मग त्या जे ऍप्टीचे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये काही लॉजिकल होते, पझल बेस असतील किंवा कोडिंगचे पण होते का, म्हणजे तिथे कोड स्निपेट्स वगैरे असे काही की? ऍप्टिट्यूड मध्ये तर कोड मला तर नव्हते आलेले, म्हणजे नसतातच पण शक्य. ओके, म्हणजे डायरेक्ट जो राऊंड असतो दुसरा कोडिंगचा त्याच्यामध्ये कोडिंग क्वेश्चन असतात, पूर्ण स्क्रॅच पासून कोड लिहावं लागतं. ओके, काय कोड होते तुला आठवतंय का? म्हणजे आठवतो, म्हणजे आता मला असं झालं की जो इझी वाला कोड असतो तोच अवघड वाटला मला, म्हणजे अवघड नव्हता मी केलेला पण थोडासा प्रॉब्लेम झाला. म्हणजे पहिला जो कोड होता मला त्यात लिंक लिस्ट बनवायची होती. ओके. आणि लिंक लिस्ट वरती ट्रॅव्हर्स करून प्रत्येक एलिमेंट आर्मस्ट्रॉंग नंबर आहे का नाही हे फाइंड आउट करायचं. तेव्हा मी पूर्ण केलेलं, म्हणजे एकदम फास्ट कोड लिहिलेला, पण ते कसं होतं, आपण स्क्वेअर काढायचं असलं की एक टाइमच मल्टिप्लिकेशन करतो. बरोबर. पण ते माझा फॉर लूप एक ने एक्स्ट्रा फिरत होता, ते क्वेश्चन झाल्यानंतर परत समजलं मला. ओके, म्हणजे स्क्वेअर काढायचं असलं तर मी 2 वेळा मल्टिप्लिकेशन करायचो, म्हणजे ते बरोबर आलं लक्षात. ते माझा फर्स्ट कोड चुकलेला, पण सेकंड जो कोड होता तो मी म्हणजे त्याला टाइम जास्त असतो, पण मी 10 मिनिटात केलेला. सेकंड कोड दिसला की तुमची आठवण आली सर मला, कारण की तो आपण जे कम्पॅरेटर यूज करतो ना, तो यूज करून मी आपल्या क्लासला त्याने इम्प्लिमेंट करून सॉर्ट केलेलं. त्यामुळे ते, आणि सेकंड आपला पहिला क्वेश्चन जो असतो तो डायरेक्टली विचारलेला असतो, म्हणजे आपल्याला क्वेश्चन लगेच समजून जातो. पण सेकंड क्वेश्चन असतो तो रिअल टाइम एक्झाम्पल वर असतो, तो आपल्याला विचार करावा लागतो कोणतं डेटा स्ट्रक्चर यूज करायचं, कुठल्या डेटा स्ट्रक्चर आपण वापरू शकतो. तसा राहतो तो. सेकंड क्वेश्चन माझा 10 मिनिटात झालेला आणि मी उगा बसलेलो पुन्हा. मग तू पहिला जो क्वेश्चन होता, म्हणजे आर्मस्ट्रॉंग नंबर लिंक लिस्ट मध्ये आपल्याला सर्च करायचा की असेल तर ते फ्लॅग किंवा तो नंबर प्रिंट करायचा असेल, तर मग तो चुकला तर मग तुझे 2 पैकी एकच क्वेश्चन बरोबर आला का? तो हार्ड वाला बरोबर आला माझा, जो हार्ड वाला, त्यामुळे म्हणून तुला पुढच्या राऊंडला त्यांनी सिलेक्ट केलं. आणि कसं राहतं एनक्यूटी मध्ये, ऍप्टिट्यूड जर तुम्ही एलिजिबल झाला, ऍप्टिट्यूड पास झालं तर फक्त निंजा मिळतं. जर इझी वाला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केला तर डिजिटल साठी तुम्ही एलिजिबल राहता इंटरव्ह्यू साठी. आणि जर दोन्ही क्वेश्चन केले किंवा एक हार्डवाला जर केला तर प्राइम साठी तुम्ही म्हणजे असं सिलेक्टेड होतो. सगळे जे ऐकतायत पॉडकास्ट त्यांनी हा पॉईंट लक्षात ठेवा की ऍप्टी तुम्ही क्रॅक करताय तर तुम्ही निंजाला एलिजिबल आहात, म्हणजे तुम्ही तिथे सिलेक्ट होऊ शकता किंवा तुमचा इंटरव्ह्यू तरी शेड्यूल होऊ शकतो. एक जर इझीवाला किंवा मीडियमवाला क्वेश्चन आहे तो जर तुम्ही सॉल्व्ह करताय तर तुम्ही डिजिटलसाठी रोलसाठी जाऊ शकता, आणि हार्डवाला किंवा दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले तुम्ही तर तुम्ही प्राईमसाठी सिलेक्ट होऊ शकता. ओके, मग त्यानंतर जर्नी कशी होती, कधी कॉल आला किंवा काय? त्यानंतर परत मग आमचे एंड सेमची तयारी चालू होती, त्यामुळे अचानकच अशी लिस्ट आली की एवढे एवढे स्टुडंट इंटरव्ह्यू साठी सिलेक्टेड झालेले आहेत म्हणून. ओके, मग इंटरव्ह्यूची डेट तर नव्हती आलेली, फक्त सिलेक्टेड स्टुडंट्सची लिस्ट आलेली. मग परत ते आली, डेट आली, म्हणजे सगळ्यांची सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सेंट्रल लायब्ररीमध्ये इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. ओके, मग तो कधी होता इंटरव्ह्यू तुझा, किती महिन्यांनी किंवा 2 महिना टाइम झाला, म्हणजे एनक्यूटी पासून ते म्हणजे जूनला झालेला माझा इंटरव्ह्यू. अच्छा, जून मध्ये इंटरव्ह्यू झाला. ओके, मग कसं होतं? इथं एक सर सांगायचं चुकलं, जेव्हा एनक्यूटी होती का तेव्हा एंड सेमची एक्झाम चालू होती माझी. म्हणजे मी तयारीतच नव्हतो की एनक्यूटी देऊ का नको, कारण की अगोदर ती एका कंपनीत झालेलं माझं सिलेक्शन. अच्छा, कोणती कंपनी? तुडीप टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. मग त्यामुळे माझं असं होतं की या कंपनीची एनक्यूटी द्यायला जाताना आणि इकडे बॅक लागला असं होईल. म्हणजे ज्या दिवशी एनक्यूटी होती त्याच्या सेकंड डेलाच पेपर होता. ओके, डीप लर्निंगचा. मग ते वाटत होतं की इकडचं करू का इकडचं, कारण की इंजिनिअरिंग मध्ये शेवटच्या 2 दिवशीचा अभ्यास असतो आपला पेपरचा. बरोबर. मग ते तसं होतं, पण तेवढा ते काळजावरती दगड ठेवून गेल्यासारखं गेलो ते एनक्यूटी द्यायला, पण परत वाटलं की फळ मिळालं. फळ मिळालं. ऍक्च्युली तेव्हा तू असा विचार केला असता की जाऊ दे TCS नंतर देऊ, तर मे बी वेगळं चित्र असतं. माझ्या मनात होतं तसं, म्हणजे मी म्हणायचो की एक कंपनी भेटली कशाला उगा जायचो, मग इकडला अभ्यास पण पूर्ण राहिलेला आहे एनसीएमचा. पण मित्र म्हणला चल, म्हणला जाऊन येऊ. अरे वा, गुड. म्हणजे मित्र चांगला सल्ला पण देतात. ओके, मग कसं होतं, म्हणजे पहिला राऊंड तुझा कसा झाला किंवा किती राऊंड होते त्यानंतर? इंटरव्ह्यूचे असे वेगवेगळे पॅनल्स होते तिथं. मग प्राईमचा इंटरव्ह्यू घेणारे वेगळे पॅनल्स, डिजिटलचा घेणारे वेगळे आणि निंजाचे घेणारे वेगळे. आणि त्यामध्ये आमच्या प्राईमसाठी कसं होतं की टेक्निकल
आणि मॅनेजरियल हा 2 राऊंड एकत्रित व्हायचा आणि Okay. HR सेपरेट व्हायचा. अच्छा. आणि निंजा आणि डिजिटल वाल्यांना काय व्हायचं की टेक्निकल राऊंड झाला की तिथेच रिजेक्ट करत होते. ओके. त्यांना HR घेत पण नव्हते, म्हणजे तिथंच सांगायचे की तुम्ही अच्छा. रिजेक्टेड आहोत. जागेवर पण एकदम. हा, पण प्राईमच्या वेळी तसं नव्हतं, कारण की यामध्ये कसं राहतं, प्राईमसाठी जर तुम्ही सिलेक्टेड कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ते डिग्रेड करून तुम्हाला डिजिटल सुद्धा देऊ शकतात किंवा निंजा पण देऊ शकतात, Okay. जसं तुमचा इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स अच्छा, अच्छा. आहे. त्यामुळं HR राऊंड मोस्टली झाले सगळ्यांचे प्राईम म्हणजे वाल्यांचे. जर प्राईमला आपण सिलेक्ट होतोय तर आपल्याला प्राईम मिळण्याचे चान्सेस आहेत, डिजिटल पण मिळू शकतो आणि आणि निंजा निंजा पण पण मिळू मिळू शकतो. शकतो. म्हणजे असं नाही की बाहेरच काढतील असं नाहीये हा, सिनारी. बाहेर पण काढू शकतात, पण ओके. तसे अच्छा. म्हणजे आपल्याला तेवढं Worst case advantage आहे होतं. असं हा. मी म्हणतो ती. ठीक आहे. ओके गुड. मग कसं मग पहिल्या राऊंडला कोण होतं, म्हणजे कसा होता इंटरव्ह्यू किंवा काय स्टार्ट झालं? फर्स्ट राऊंडला पहिलं तर त्यांनी मला गेल्या गेल्या इंट्रोडक्शन विचारलं रेझ्युमे पाहून. इंट्रोडक्शन मध्येच माझा सगळा म्हणजे गोळ झालेला. इंट्रोडक्शन मध्येच ते म्हणजे मॅडम होते, त्या विचारणाऱ्या लेडीज होत्या, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की माझं इंट्रोडक्शन संपलं, कारण की मी नाव सांगितलं आपलं, परत थोडंसं बॅकग्राऊंड सांगितलं. मग तिथे मी असं हडबडी झाली की मी विसरलोच. परत त्यांनी घेतलं सांभाळून तेवढं, बाकीचं परत मी सांगत राहिलो, म्हणजे इंट्रोडक्शनचे पार्ट असे टेक्नॉलॉजीमध्ये सांगत राहिलो, त्यामुळं चाललं. परत त्यांनी टेक्निकल क्वेश्चन्स विचारायला सुरुवात केली. माझ्या रेझ्युमेमध्ये मेन्शन होतं, एक जावाचा प्रोजेक्ट होता, कलेक्शन बेस प्रोजेक्ट होता पूर्ण, आणि जे 2 होते ते फ्लटरचा यूज करून 2 ऍप्लिकेशन बनवलेले. तरी काय प्रोजेक्ट होते टेंटेटिव्ह? एक होता डेअरी ऍप्लिकेशन म्हणून, आपल्या क्लासमध्येच हे झालेलं एक आपलं तेव्हा बनवलेला आपला बेसिक. आणि दुसरा होता तो माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट होता, कृषी ऍप्लिकेशन म्हणून होता एक. ओके. कृषी मित्र हा नाव होतं त्या ॲपचं. मग ते ऍप बनवलं होतं. हा, हा. ओके. हे 2 फ्लटरचे प्रोजेक्ट होते हा. आणि एक एक जावाचा जावाचा होता. जावामध्ये काय होता प्रोजेक्ट? जावाचा असा कार रेंटल सिस्टम म्हणून बनवलेला, पूर्ण कलेक्शनचा यूज करून अरे बनवलेला, वा. टर्मिनल बेस होता तो. ओके ओके गुड. म्हणजे त्याला UI नव्हता थोडक्यात. हा, कन्सोल बेस हा, होता. कन्सोल बेस होता. ओके. मग कसं त्यांनी काय क्वेश्चन विचारले तुला टेक्निकल स्टार्ट काय? त्यांनी पूर्ण इंटरव्ह्यू तर जावावरतीच घेतला, पण प्रोजेक्टचा फ्लो विचारला फ्लटरचा, आणि जे क्वेश्चन त्यांना विचारायचे होते ते सगळे जावाचे विचारले त्यांनी. ओके. जसं की मला विचारलं, जो फायनल इयरचा म्हणजे जो मेजर प्रोजेक्ट टाकलेला त्यावरती विचारलं की बॅक एंड म्हणून काय यूज केले, तर मी यूज केलेलं फायरबेस. मग ते त्यांनी फायरबेस मध्ये म्हणले तुला अडचण कुठे कुठे आली, काय काय प्रॉब्लेम फेस केले. मग परत सांगितलं की सर, जे मी एक प्रोफाईलचा शिक्षण बनवलेला आहे, त्यामध्ये मी इमेज कशी स्टोअर करायची वगैरे त्यासाठी तिथं अडचण आलेली, मग त्यासाठी फायरबेस स्टोरेज यूज केला. वेगवेगळ्या त्यामध्ये स्कीम्स असल्यासारख्या आहेत ना फायरबेस मध्ये, ते सांगितलं. मग ते म्हणले फायरबेस काय आहे, मी म्हणलं फायरबेस हे एक बॅक एंड ॲज अ सर्व्हिस आहे म्हणलं, जे क्लाउड प्लॅटफॉर्म सारखे आहे. मग परत विचारलं की अशा किती सर्व्हिसेस आहेत वेगळ्या. क्या बात आहे. मग परत मी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस आहेत. मला विचारलं सगळ्याचं एक्झाम्पल सांग. परत सांगितलं मग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस मध्ये मायक्रोसॉफ्ट अझूर असे म्हणजे 3 इंच पण सांगितलं मी. परत त्यांनी विचारलं की म्हणजे ते क्लाउडच विचारायला लागले सगळे क्वेश्चन. परत विचारलं हॉरिझॉन्टल स्केलिंग काय असते सांग, मग हायबेस यूज केलास. मग हॉरिझॉन्टल स्केलिंग सांगितलं मी, पूर्ण डेफिनेशन म्हणजे झालेलंच आपलं इंजिनिअरिंग मधलंच आहे. परत व्हर्टिकल स्केलिंग विचारलं, ते पण सांगितलं. मग तिथं क्लाउड पर्यंत झालं की त्यांनी तिथं स्टॉप केला ते. मग ते परत पूर्ण जावाचं विचारायला स्टार्ट केलं त्यांनी. ओके. नाही म्हणजे बघ ना, हे ऍक्च्युली क्वेश्चन कसे ते एखाद्या कॅन्डिडेटला तेव्हाच येऊ शकतात जेव्हा त्याचा हँड्स ऑन असेल किंवा त्याला माहित असेल. आता तू फायरबेसचा जो सिनारिओ सांगितला, त्यांना त्या एका सिनारिओनं कळलं असेल की ह्याने स्वतः वापरलंय. कारण जेव्हा तू स्टोरेजच्या वेळेस प्रॉब्लेम येतो ना, हे सगळ्यांना माहिती आहे. कारण स्पार्कमध्ये एक प्लान असतो, ब्लेझ प्लान असतो, तर तू जे प्लान असतात फायरबेसच्या स्टोरेजचे, तर तुझा फ्री प्लान असेल तर तुला स्टोरेज अवेलेबल नसतं, मग तुला पे प्लान घ्यावा लागतो. ते आता झालंय सर, ते अवेलेबल थोडंफार फ्री द्यायचे, रिक्वेस्ट फ्री होत्या. बरोबर. मग ते त्यांना अंदाज येतो की अरे हा ह्याने स्वतः वापरलेला असणार आहे. कारण ह्या गोष्टी तू रट्टा मारून नाही सांगू शकत. रट्टा मारून ते ऍट अ टाइम मी तर प्रिपेअर पण नव्हतो त्या क्वेश्चन्सला, हॉरिझॉन्टल स्केलिंग, व्हर्टिकल स्केलिंग, पण त्यांनी विचारले ते मला येतच होते, त्यामुळे मी जागेवरती म्हणजे 4ही अंगाने क्वेश्चन आले तरी रेडी असायला पाहिजे. गुड. मग काय हे जावाचे क्वेश्चन काय होते म्हणजे टेक्निकल? जावावरती विचारलं. मग मी रेझ्युमे मध्ये मेन्शन केलेलं 2 सर्टिफिकेशन टाकलेले, म्हणजे आपला कोर्ट वेबचं जावाचं टाकलेलं, परत फ्लटरची इंटर्नशिप चालू आहे म्हणून ते पण टाकलेलं, आणि लिंक्डइन लर्निंग वरती 2 हे केलेले मी, जावा 8 आणि जावा 11 म्हणून. अरे वा. मग परत त्यांनी ते डिफरन्स विचारायला चालू केलं जावा 8 आणि जावा 11 मध्ये. मग ते सांगितले डिफरन्स वगैरे सांगितले. परत कलेक्शन कडे नेलं. कलेक्शन मध्ये म्हणले हॅश मॅप कसा बनवतात. परत दिला पेपर, दिला एक व्हाईट पेपर आणि पेन दिला, लिहि म्हणले, कोड लिहि. मग हॅश मॅपचा लिहिला. परत म्हणले हॅश मॅप मध्ये फक्त स्ट्रिंग
स्ट्रिंगच की आणि स्ट्रिंगच जर डेटा तुला पाहिजे तर काय करणार, मग ते जेनेरिक्स यूज करून लिहून दाखवलं. परत म्हणले जे फर्स्ट आता यामध्ये तुला जर डेटा म्हणजे पुट करायचा आहे तर कसा करणार, मी सांगितलं पुट मेथड. ठीक आहे म्हणले, आणि जेनेरिक्स नसताना कसा करणार, मग ते तर सरळच आहे पुट मेथड, ते कन्फ्युज करण्यासाठी विचारलं. मी म्हणलं पुट मेथड यूज करणार. मग ते झालं की परत कोड विचारला त्यांनी, एक सॉर्टिंगचा कोड विचारला, इन्सर्शन सॉर्ट विचारला, तेच पेनवरती. मग इन्सर्शन सॉर्टचा मी लॉजिक लिहिलं पूर्ण. मग त्यामध्ये त्यांनी त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी वगैरे विचारली, स्पेस कॉम्प्लेक्सिटी, टाइम कॉम्प्लेक्सिटी, ते पण सांगितली. ओके, म्हणजे तो टेक्निकलच गोष्टी होत्या पूर्ण, म्हणजे तुला प्रोजेक्ट रिलेटेड पण एकदम व्यवस्थित क्वेश्चन विचारलेत, हे जावाचे पण एकदम चांगल्या लेवलला क्वेश्चन विचारले. मग त्यानंतर कसं होतं, काय आठवत आहेत काही? परत ते टेक्निकलचं विचारत असतानाच मध्ये मध्येच मॅनेजर पण एक एक क्वेश्चन विचारायचा. अच्छा, 2 जण होते? हा, मॅनेजरियल आणि टेक्निकल एकत्रित झालेला. ओके, मॅनेजर विचारायचं की व्हॉट डू यू थिंक अबाउट युअर लर्निंग करू, म्हणजे त्याला वाटायचं की याने जावा केले, मायस्क्यूएल केले, परत फ्लटरकडे का गेला ऍप्लिकेशन, याने स्प्रिंग बूट वगैरे का केलं नाही. मग ते मी त्यांना पटवून सांगितलं की सर मी हे करत होतो, पण मला वाटलं की काहीतरी युआयचं पण बनवावं, मला वाटत होतं की मी बिल्ड करावं काहीतरी. स्मार्ट आन्सर. हा, त्यामुळे मी युआयचं शिकलो, आणि आता म्हणलं मी स्प्रिंग बूटच घेतोय शिकायला म्हणलं आता, आणि त्यानंतर मशीन लर्निंगकडे पण माझा इंटरेस्ट आहे म्हणलं. ओके, मग असं झालं. परत टेक्निकलमध्ये अजून विचारलेलं की करंट व्हर्जन काय चालू आहे जावाचं. ओके, हा, जावा कधी रिलीज झालेली आहे, करंट व्हर्जन कधी आलं ते पण सांगितलं. हो का? हा, आणि फ्लटरच्या बाबतीत विचारलेलं त्यांनी की त्यांना मला वाटतं की त्यांना इंटरव्ह्यूच पूर्ण जावावरती घ्यायचा होता, म्हणजे फ्लटर न्यू टेक्नॉलॉजी असल्यामुळे फक्त त्यांनी फ्लटर काय आहे हे विचारलं की मी पूर्णच सांगितलं, म्हणजे काय आहे, कोणी बनवलंय, कोणत्या कंपनीत बनवलंय, कशासाठी यूज होतं ते पण विचारलं त्यांनी, स्पेशल फ्लटरच का, अरे वा, बाकीच्या टेक्नॉलॉजी असताना, मग ते पण सांगितलं परत. आणि डार्क लँग्वेजच्या रिलेटेड एवढं काही विचारलं नाही, कारण की ते सिमिलर जावाच्या ओपी लँग्वेज आहे. ओके, छान, म्हणजे एवढा इंटरव्ह्यू होता ओव्हरऑल. एका क्वेश्चनचं मला आन्सर देता आलं नाही, ते म्हणजे ते म्हणले की म्हणजे आता मायस्क्यूएल माझ्या रेझ्युमे मध्ये होतं, त्यामुळे म्हणले की मायस्क्यूएलचं करंट व्हर्जन कोणतं चालू आहे. ओ, ते म्हणलं सॉरी, म्हणलं मला येत नाही. जावाचं सांगितलेलं पण मायस्क्यूएलचं येत नाही. क्वेरीज वगैरे काही नाही विचारल्या? हा, एसक्यूएलची एकच क्वेरी विचारली, जास्त तर त्यांनी जावावरतीच फोकस केलेला. म्हणजे अलायस कसा यूज करतात, मला त्यांनी एक टेबल बनवून दिला पेपरवरती, मग म्हणले या टेबलचं तुला डेटा फेच करायचा आणि अलायस यूज करून दाखव. ती क्वेरी लिहून दिली मी त्यांना, मग त्यांना वाटलं की याला येतं एसक्यूएल, मग नाही विचारलं त्यांनी. व्हेरी गुड. ओके, मग ह्या राऊंड नंतर मग रिझल्ट वगैरे कसा काय? हा राऊंड झाला की बाहेर उभा राहायला सांगितलं त्यांनी. मग थोड्या वेळानंतर ते रिझल्ट घेऊन एक जण आला, ते म्हणले की HR राऊंड साठी सिलेक्टेड आहेत. मग त्यांनी HR राऊंड परत झाला. टेक्निकल इंटरव्ह्यू माझा अर्धा तासच झाला, मॅक्झिमम अर्धा तास, ते म्हणजे 30 ते 35 मिनिट झाला फक्त. पण तुला छान क्वेश्चन विचारलेत, एकदम असे प्रॉपर कोडिंग क्वेश्चनच होते. HR मध्ये काय होतं मग नंतर? HR राऊंड परत 10 ते 15 मिनिटच झाला फक्त. HR मध्ये आपलं जे गोष्टी असतात नॉर्मल तेच विचारलं, रिलोकेशनसाठी रेडी आहे का, म्हणजे माझं नाव विचारलं, फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिलीमधला प्रत्येक मेंबर काय करतो काही नाही, असंच रिलोकेशनसाठी रेडी आहे का, नाईट शिफ्टसाठी रेडी आहे का. परत विचारलं जर तुला, म्हणजे ते काहीतरी फील करत होते, ते फील करत असतानाच विचारत होते. अचानकच एक क्वेश्चन विचारला की जर तुला चान्स मिळाला म्हणजे एक ॲनिमल म्हणून जन्म घेण्याचा, तर तू काय म्हणून जन्म घेशील. ते काय आन्सर दिलं तू? मी म्हणलं सर डॉग म्हणलं. मग ते म्हणलं का, तेच का, म्हणजे असं विचारलं. ते पण सांगितलं ऑनेस्ट असतं म्हणलं, असं तसं माझा फेवरेट आहे ॲनिमल, ते पण सांगितलं. मग परत काही नाही, ते झालं की. अरे मस्त, म्हणजे इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स भारीच होता तुझा. तर मला हे विचारायला आवडेल, आता तू कोर्टवेब मध्ये बॅचेस केल्यात बरोबर, म्हणजे तुझा काय पर्स्पेक्टिव्ह, आपण ज्या डीप मध्ये गोष्टी शिकतो तर तुला काय फायदा झाला त्या गोष्टींचा? हा सर, मला स्टार्टला स्वतःहून सांगायचं होतं, कारण की थर्ड इयर पर्यंत असं चालू होतं, म्हणजे सेकंड इयर तर असंच गेलेलं, मग थर्ड इयर पर्यंत असं होतं की आपण थोडंफार बघतोय, युट्यूबला बघितलं किंवा इकडं पाहिलं, आपल्याला कळतं की मेथड असते, हे रिटर्न करते, ते तेवढं आम्हाला येत होतं. मग आमचा मित्र प्रज्वल एक दिवस आला आमच्या रूमवर, आमच्या शेजारीच हॉस्टेलवर राहतो, तो म्हणला आता आपल्याला क्लास लावायचा आहे. आम्ही म्हणलं कशाचा क्लास, म्हणलं आम्हाला सगळे येते आम्ही म्हणायचो. मग तो म्हणला कोर्टवेब म्हणून क्लास आहे, म्हणला खूप छान शिकवतात, आपल्याला जावाचा क्लास लावायचा आहे. आम्ही आपलं हवेत, आम्ही म्हणू काय नसतं, म्हणजे आपला एक असा पर्स्पेक्टिव्ह बनलेला असतो, 10वीचे क्लास 12वीचे क्लास, आपल्याला वाटतं की हे पैसे काढायचे धंदेत फक्त क्लास. मग ते आम्ही म्हणायचो नाही 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 नाही, मग सगळे लावायले, म्हणलं चलो बघूच काय आहे म्हणले. मग जेव्हा क्लासला आलो, डेमो सेशन झालं, तेव्हा कळालं की आपण किती पाण्यात आहे. तेव्हा वाटलं की खरंच काहीतरी इथं शिकवलं जातंय. मग जावाचा क्लास लावला, आणि एकदा एक क्लास केला की परत सांगायची गरज नाही. त्यामुळे फ्लटरचा तर आम्ही स्वतःहूनच लावला. परत आम्हाला कळालं की आम्हाला काय डीप मध्ये नॉलेज कळलं, असं झालं एक क्लासच्या बाबतीत. ओके,
मग आता मी तुला हे विचारतो की आता बघ ना, तू असा प्राईमचा इंटरव्ह्यू दिला, खूप लोकांना उत्सुकता हीच असते की म्हणजे आता जे स्टुडंट जे अप्लाय करतील थर्ड इयरला आहे, लास्ट इयरला आहे, प्रत्येकाचा गोल आहे ना TCS प्राईमच आहे. म्हणजे कोणी असं नाही विचार करतं मी निंजापासून सुरुवात करेन डिजिटल. तर तुला असे काय बेसिक पॉईंट वाटले, तू तुझा इंटरव्ह्यू बघितला असेल, इतरांचा थोडा एक्सपिरियन्स ऐकला असेल, तुला असे काही की पॉईंट वाटतात जे तू आत्ता त्यांना सांगू शकतो की जेणेकरून त्यांनी त्या लेवलला प्रिपेअर करायला पाहिजे, त्यांचा रेझ्युमे तसा असला पाहिजे जेणेकरून ते क्रॅक करू शकतील प्राईम? हां, प्राईमसाठी म्हटलं तर एक प्रोजेक्ट तर लागणारच. जास्त तर म्हणजे असे रिव्ह्यूज होते म्हणजे याचे प्राईमसाठीचे की प्रोजेक्टवरतीच काही काही इंटरव्ह्यू तर पूर्ण प्रोजेक्टवरतीच चाललेले, अर्धा अर्धा पाऊण पाऊण एक एक तास पण. अरे वा. हां, असे रिव्ह्यू म्हणजे त्यामुळे प्रोजेक्ट तर एकदम मस्ट आहे प्राईमसाठी. आणि परत एखादी जे पण लँग्वेज तुम्ही करताल ती एकदम डेप्थ मध्ये तुम्ही केली पाहिजे, कारण की खूप लहान लहान गोष्टी विचारतात ते. हां, आणि त्यानंतर म्हटलं तर प्राईमसाठी तर एवढं फिक्स होतं की लिनियर डेटा स्ट्रक्चर तुम्हाला आलंच पाहिजे, पूर्ण सर्चिंग सॉर्टिंग पण आलंच पाहिजे, आणि नॉन लिनियर मध्ये पण ते विचारू शकतात जर त्यांना विचारू वाटलं तर. ग्राफ वगैरे डायनामिक प्रोग्रामिंग त्यांनी विचारली नाही, कारण की लास्ट इयरला म्हणजे असे ऑन कॅम्पसला झालेले ते काही काही जणांचे होतं की म्हणजे विचारलं डायनामिक प्रोग्रामिंग, पण मोस्टली कुणाला विचारलं नाही. मी नोटीस केलेलं त्यानुसार डेफिनेशन वगैरे विचारलं की डीपी नेमकं कसं वर्क करतं, कोडिंग लेवलला कोणाला गेलं फार फार तर ट्री ग्राफ पर्यंतच प्राईमला पण. ओके, म्हणजे असं आपण बोलू शकतो की आपल्याकडे प्रोजेक्ट असायला पाहिजे, एक OOP ची लँग्वेज चांगली आपल्याला यायला पाहिजे, DSA लिनियर नॉन लिनियर दोन्ही असेल तर बेस्टच आहे. ठीक आहे, या गोष्टी टिक असतील तर तुम्ही प्राईम सिलेक्ट होऊ शकता. त्यावरती आपलं की टेक्निकल मध्ये हँड्स ऑन पाहिजे. बरोबर, उगाच आपण कोड पाठ केलेत असं नसाय पाहिजे की आपल्याला तिथं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पाहिजे. म्हणजे की लिंक लिस्ट बनवून दाखव असं नाहीत म्हणत ते, ह्या लिंक लिस्ट मध्ये कुठं सायकल बनली हे तू काढून दाखव. लिंक लिस्ट कुठली आहे, सायकल कशी हँडल करशील, असं काही पण क्वेश्चन ते विचारू शकतात. बरोबर, म्हणजे असं नाही की असे ठराविकच क्वेश्चन पाठ करून गेल्यासारखं, ते कोर पासूनच तुम्हाला त्याचं कोडिंगचं पण नॉलेज पाहिजे. अरे वा, छान इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स खूपच भारी होता विशालचा. खूप छान क्वेश्चन विचारले गेले त्याला, आणि तुम्हालाही याच्या इंटरव्ह्यूमधनं तुमच्या गोष्टींमध्ये व्हॅल्यू ॲड नक्कीच झालेले असतील. सो हा याचा पाथ फॉलो करा, तुम्ही सुद्धा प्राईम काढू शकता. यस, तुझ्यासोबत गप्पा मारायला खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू विशाल.